पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, हालेलुया. प्रियानो, बप्तिस्मा स्वीकार केलेले, कम्युनियन स्वीकार करणारा, देवळामध्ये जाणे येणे नीट व्यवस्थित असलेल्या संस्काराप्रमाणे जीवन जगणारे जे लेकरं आहेत, हालेलुया, ते अंधारामध्ये नाहीये, कायम तयारीमध्ये आहे. तेसलोनिकरास लिहिलेले 5व्या अध्यायातील आता 5व्या वचनापासून, हालेलुया, सिस्टर 8व्या वचनापर्यंत वाचा. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. वचन 6. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये. आपण रात्रीचा किंवा अंधाराचा नाहीये, हालेलुया. काही लोक बिंदास आहेत, झोपा काढतात आत्मिक जीवनामध्ये, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठे गेलं तरी चालतंय, कसं गेलं तरी चालतंय, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशा लोकांच्या प्रमाणे आपण अंधारामध्ये राहायचं नाही, हालेलुया. पुढे वाचा. तर जागे व सावध राहावे. जागे राहा, सावध राहा, हालेलुया. पुढे वचन 7. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. हालेलुया. माझ्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे या वचनामध्ये, दारू पिणारे जे लोक आहेत, हालेलुया, ते रात्रीच्या वेळी दारू पितात. प्रेज द लॉर्ड. दारू आणि हे झोप एकत्र जातात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत ऑगस्टीनच्या डोळे उघडण्यासाठी रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये या गोष्टी देवानी बोलले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजपर्यंत त्यांनी दारू पिलेला आहे, देवाने तुमच्या बाबांची क्षमा केली आहे, हालेलुया. तर आता पुढे मात्र परत जाऊन दारू पिऊन असलेलं जीवन जगायचं नाही. तेसलोनिकरास पत्रामध्ये ऐकलं तेच वाचन आहे. 11-13 वचनात आपण ऐकूया. रोमकरास पत्र 13व्या अध्यायातील 11-12-13. समय ओळखून हे करा. दोन्ही हात वर करत बोला. समय ओळखून हे करा. कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्यामध्ये कोणतरी ओकेशनली वाईन पिणारा असलं तर येशूच्या नावाने मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करत आहे, हे मूर्खपणा बंद करायचं नाही. हालेलुया. तुम्ही ओकेशनली पिण्यासाठी हे घरी आणून ठेवणार. तुमच्या मुलाच्या मुलांना तुम्ही काय उदाहरण देऊन जो मरायला जाताय तुम्ही,
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. माझ्या घरातील कोणीही, तरुण मुलं असो, मोठे झालेले लोक असो, आमच्या घरातील कोणीही या दारूला हात लावलेला नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरातील जे लहान मुलं आहेत ते कोणतरी मोठी घेऊन आमच्या आवारात आलं तर त्यांना तोंडावर बोलतात, आमच्या घरी ते चालत नाही. लहान मुलं सुद्धा सांगतात, हालेलुया, आमच्या घरी ते चालत नाही, कारण त्यांना माहिती आहे काय आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आम्ही पीत नाही कारण आमच्या पप्पानी कधी पिलेलं नाहीये. आमच्या पप्पानी पिलं नाही कारण आमच्या आजोबांनी कधी पिलं नाहीये. हालेलुया. तुम्ही ओकेशनली पिता आहे म्हणून घरी आणून ठेवलं तर एखाद्या वेळी तुमच्या मुलाला तुम्ही अडखळत धरलेला आहे. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हालेलुया, कोणतरी ओतून पित आहे तिकडे बघत बसू नका, कारण दुष्टाचा सर्व शक्ती यामध्ये आहे. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. सर्व गोष्टी हितकारक नाही, ते पाप नसेल. हालेलुया, हितकारक नाही. माझ्या भावाला अडकळून बनणाऱ्या गोष्टी माझ्या घरी मी आणून ठेवायचं नाही. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. आपण हात जोडूया. मी स्टेट बॅप्टिस्ट उत्तरवरून आलेली आहे. मी आणि माझे हसबंड. मी आज माझ्या बाळाचे जी देणगी मला भेटली त्याच्यासाठी मी प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि आईचे आभार मानण्यासाठी इथे आलेले आहे. आम्हाला 2 वर्ष बाळ नव्हतं. आम्ही खूप डॉक्टरांचे औषध केलेलं, मेडिसिन केलेली, परंतु आम्हाला काहीच त्याचा रिझल्ट भेटला नव्हता. नंतर मला कोणी सांगितलं की तुम्ही फादर बेनी यांची प्रार्थना करा. परंतु लॉकडाऊनमध्ये इथे रिट्रीट वगैरे होत नव्हती, म्हणून मी लॉकडाऊनमध्ये जे एवढे फादर बेनींची जे वचन व्हायचे ते मी पूर्ण विश्वासाने त्यांचे ऐकले. आणि मला आईवरती आणि माझ्या येशूवरती विश्वास होता की माझी आई मला बाळाची देणगी देणार. परंतु 2 वर्षांमध्ये सुद्धा मला देणगी झाली नव्हती. नंतर आम्ही सर्व प्रयत्न करून गेलो होतो, परंतु अचानक मे महिन्याच्या 2021 मे महिन्याच्या माऊलीच्या रोजरीमध्ये मला माझ्या बाळाची देणगीचा विश्वास बसला आणि मला बाळाची देणगी भेटली. म्हणून मी आज ती आज 3 वर्षाची झालेली आहे. म्हणून मी माझी साक्ष देण्यासाठी आज मी इथे आलेले आहे. म्हणून मी फादर बेनी यांच्या प्रार्थनेसाठी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे, माझ्या मरिया अमला श्री अश्रम मरियेचे मी आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये काही लोकांचा मेंदू जे काम करत नव्हता त्या मेंदूचा भाग परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने आता ऍक्टिव्हेट केलेला आहे. ज्या मेंदूचा भाग काम करत नव्हता ते आता काम करायला परमेश्वराच्या कृपेने चालू झालेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना पोटाचा अर्ध भाग, किडनी वगैरे आहे त्या भागापासून पुढे पर्यंत, हालेलुया, अर्ध भाग पोटाचा दुखत होते, त्रासातून जात होते. अशा अनेक लोकांना देवाने आता सुटका दिली आहे. डोळ्याचा त्रास, तक्रार असलेल्या अनेक लोकांना देवाने आता स्पष्ट केलेला आहे. कायम फुफ्फुसाच्या संबंधामध्ये, श्वासोच्छवासाच्या संबंधामध्ये
कायम त्रास असलेल्या तुमच्यामध्ये काही लोकांना देवाने आता स्पर्श केलेला आहे. हार्ट अटॅकचा माइल्डर किंवा जोरदार प्रकारातून गेलेले काही लोक तुमच्यामध्ये आहेत. हालेलुया. पवित्र आत्मा अशा काही लोक जे हार्ट अटॅकच्या सारखा वातावरणातून जाण्यासारखा लोक आहेत आणि गेलेले काही लोकांना प्रभू आता परत एकदा बरे करून आशीर्वाद करून नवीन जीवन देत आहे. तुमच्यामध्ये काही लोक मरणातून वाचलेले लोक आहेत. परमेश्वर सांगत आहे ते औषधाच्या ताकद आणि डॉक्टरांच्या बुद्धी मात्र नाही तर देवाची कृपा तुम्हाला वाचवलं होता म्हणून पवित्र आत्मा सांगत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोक स्वावलंबी होऊन आतापर्यंत जगत होते. आता पुढे देव तुम्हाला सांगत आहे देवावर अवलंबून जीवन जगायला तुम्ही शिका म्हणून. हालेलुया. शिंकेळणे, घशामध्ये त्रास होणे, सर्दीचा त्रास होणे, कानाचा तक्रार होणे अशा अनेक वेगवेगळ्या त्रासातून जाणारे लोकांना देवाने आज वाचवलेलं आहे. तुमच्यामध्ये कुणाच्या तरी घरातील एक लहान बाळ जे वारंवार आजारी पडत आहे त्या लहान बाळाला देवाने आज वाचवलेलं आहे. एक विशेष संरक्षण त्या बाळाला दिलेलं आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.